नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर 15 फेब्रुवारीपर्यंत EPFOशी संबंधित हे काम पूर्ण करा, अन्यथा होऊ शकतो मोठा पश्चाताप। एकूणच बघा, येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला या EPFOशी संबंधित कोणतं काम पूर्ण करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता 15 फेब्रुवारीपर्यंत EPFOशी संबंधित कोणतं काम आपल्याला पूर्ण करावं लागणार आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, 15 फेब्रुवारीपर्यंत EPFOशी संबंधित हे काम पूर्ण करा, अन्यथा होऊ शकतो मोठा पश्चाताप। बघा, EPFO काय आहे? EPFO अपडेट। EPFOने सर्व पात्र सदस्यांना आवाहन केले आहे की त्यांनी ही प्रक्रिया नवीन म्हणजे अंतिम मुदत म्हणजे 15 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण या ठिकाणी करावी। त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। आधार आणि बँक खाते लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे। बघा, EPFO कर्मचारी आणि कंपन्यांना दिलासा। कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने, ज्याला आपण EPFO म्हणतो, युनिव्हर्सल अकाउंट नंबर म्हणजे UAN आणि बँक अकाउंटला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन ही वाढवली आहे। कर्मचारी आणि कंपनी ही 15 फेब्रुवारीपर्यंत UAN आणि बँक खाते हे आधारशी लिंक करू शकतात। कर्मचाऱ्यांना आता 15 फेब्रुवारीपर्यंत UAN आणि बँक अकाउंटला आधारशी लिंक करणे हे देखील या ठिकाणी आवश्यक आहे। ही हेडलाईन अनेक वेळा वाढवण्यात आली आहे आणि आधीची अंतिम तारीख ही 15 जानेवारी होती। बघा, 15 फेब्रुवारीपर्यंत हे काम करा। EPFOने सर्व पात्र सदस्यांना या ठिकाणी विनंती केलेली आहे की त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण करावी, जेणेकरून या योजनेचा लाभ घेताना अडथळा या ठिकाणी येणार नाही। आधार आणि बँक खाते लिंक करणे या योजनेचा लाभ घेण्यासाठी गरजेचे आहे। म्हणजेच कंपनी, कर्मचारी, नियोक्ता आणि कंपन्यांकडे आता केवळ 5 दिवस उरले आहेत। बघा, UAN सक्रिय झाल्यानंतर कर्मचारी हे सहजपणे EPFOच्या ऑनलाईन सेवांचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये PF खाते मॅनेज करणे, पासबुक पाहणे आणि डाउनलोड करणे, निकासी, ॲडव्हान्स किंवा ट्रान्सफरसाठी ऑनलाईन अर्ज करणे याचा या ठिकाणी समावेश आहे। बघा, EPFO सदस्यांनी 15 फेब्रुवारीपूर्वी UAN सक्रिय ठेवणे हे अत्यावश्यक आहे, अन्यथा PFशी संबंधित कामे हे अडचणीत या ठिकाणी येऊ शकतात। बघा, UAN हा 12 अंकी नंबर असतो जो नोकरी बदलल्यानंतरही कायम या ठिकाणी राहतो। या नंबरच्या मदतीने PF खाते ट्रान्सफर करता येते आणि कर्मचारी EPFOशी संबंधित कामे जे आहे ते ऑनलाईन या ठिकाणी पूर्ण करू शकतात। UAN द्वारे कर्मचारी PF ट्रान्सफर, बॅलन्स तपासणी, स्टेटमेंट डाउनलोड आणि ॲडव्हान्ससाठी अर्ज यासारख्या सुविधा या ठिकाणी ऑनलाईन वापरू शकतात। बघा, UAN सक्रिय करण्याची पद्धत काय आहे? EPFOच्या या अधिकृत वेबसाईटला भेट द्या आणि ॲक्टिव्ह UAN पर्यायावरती तुम्हाला क्लिक करावं लागणार आहे किंवा ॲक्टिव्ह या ठिकाणी UAN हा जो पर्याय आहे तो या ठिकाणी निवडावा लागणार आहे। त्यानंतर आपला UAN मोबाईल नंबर आणि जन्मतारीख या ठिकाणी प्रविष्ट करावा लागणार आहे। जो कॅप्चा कोड आहे तो तुम्हाला या ठिकाणी भरावा लागणार आहे आणि गेट ऑथरायझेशन पिन वर क्लिक करा आणि मोबाईलवर आलेला जो OTP आहे तो या ठिकाणी टाकावा लागणार आहे आणि व्हेरीफाय करा। यानंतर तुमचा UAN सक्रिय होईल आणि तुम्हाला यूजर ID आणि पासवर्ड मिळेल। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे येत्या 15 फेब्रुवारीपर्यंत EPFOशी संबंधित हे जे काम आहे ते तुम्हाला काम पूर्ण करणं हे अत्यंत महत्त्वाचं आणि गरजेचं आहे। नाहीतर तुम्हाला खूप मोठ्या समस्येला सामोरं जावं लागणार आहे किंवा तुम्हाला मोठा पश्चाताप या ठिकाणी होणार आहे।
बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी EPFO पात्र सदस्यांना जे आवाहन आहे ते आवाहन काय केलेलं आहे, ही जी प्रक्रिया आहे हे एकूणच 15 फेब्रुवारीपर्यंत आपल्याला पूर्ण करावे लागणार आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।